हॅलो स्टुडंट्स, लास्ट एक्सरसाइजमध्ये आपण क्वेश्चन नंबर 22 पर्यंतचे प्रॉब्लेम्स पाहिलेले होते. एक्सरसाइज 1.1 त्यामध्ये क्वेश्चन नंबर 23rd क्वेश्चन मी होमवर्क करण्याकरता दिला होता, पण मला बऱ्याच मुलांचे रिप्लाय असे आलेत की तो करता आला नाही आहे, त्यामुळे तो मी करून दाखवेन आणि मग लास्ट क्वेश्चनकडे आपण जाऊया. ओके, क्वेश्चन नंबर 23 बघा आणि ज्यांचा झालाय त्याने चेक करून घ्या. ओके, एक्स प्लस आय वाय ब्रॅकेट क्यूब इक्वल्स वाय प्लस वी आय. Then show that y upon x plus v upon y is equal to 4 into bracket x square minus y square. Okay. आता हा क्वेश्चन आपण सिम्प्लिफाय करू. आपण पहिले a प्लस b ब्रॅकेट क्यूब करायला सुरू करूया आपण. ठीक आहे, मग a प्लस बी ब्रॅकेट क्यूब a क्यूब प्लस 3a स्क्वेअर b म्हणजे आय वाय प्लस 3a b स्क्वेअर म्हणजे आय वाय स्क्वेअर प्लस b क्यूब म्हणजे आय वाय क्यूब. RHS y plus vi as it is. Therefore x cube plus 3x square y into I minus काय I square ची टर्म आहे. I square म्हणजे -1 minus 3xy square मागे आलं हे I क्यूब म्हणजे I क्यूब म्हणजे मायनस आय आणि y चा क्यूब ऍज इट इज म्हणून साइन मायनस दिले. y क्यूब I y चा क्यूब y क्यूब I क्यूब म्हणजे मायनस आय. RHS y प्लस vi ऍज इट इज. रियल पार्ट एकत्र करू. x क्यूब मायनस 3xy स्क्वेअर एका ब्रॅकेट मध्ये. आता इमॅजिनरी पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट एकत्र करू. प्लस 3x स्क्वेअर y मायनस y क्यूब I. RHS y प्लस vi ऍज इट इज. यानंतर नेहमीच की लाईन लिहायची. इक्वेटिंग, तुम्ही कंप्लीट करा ती लाईन. इक्वेटिंग रियल अँड इमॅजिनरी पार्ट्स वी गेट. मग रियल पार्टशी इक्वेट करा. काय मिळालं तुम्हाला? x क्यूब मायनस 3xy स्क्वेअर इज इक्वल टू y. इमॅजिनरीचा कोइफिशियंट इमॅजिनरीच्या कोइफिशियंटशी इक्वेट करा अँड 3x स्क्वेअर y मायनस y क्यूब इज इक्वल टू v. ठीक आहे, आता बघा y अपॉन x ही टर्म तयार करायची. यातून x पहिले कॉमन करा. x स्क्वेअर मायनस x स्क्वेअर मायनस 3y स्क्वेअर शिल्लक राहील इज इक्वल टू y. आपल्याला v अपॉन y ची टर्म पाहिजे, मग यातून y कॉमन काढा. 3x स्क्वेअर मायनस y स्क्वेअर इज इक्वल टू v. पुन्हा या ब्रॅकेटकडे लक्ष द्या. y अपॉन x ची टर्म पाहिजे, x ट्रान्सफर करा. x स्क्वेअर मायनस 3y स्क्वेअर इज इक्वल टू y अपॉन x. v अपॉन y ची टर्म पाहिजे आपल्याला. therefore 3x स्क्वेअर मायनस y स्क्वेअर इज इक्वल टू v अपॉन y. वाटलं तर इक्वेशन देऊन ठेवा, इक्वेशन 1. मग आता आपल्याला जे प्रूव्ह करायचं आहे त्याची LHS आहे, त्याला इक्वेशन 1 देऊया. हे असते
LHS equals y upon x plus v upon y. आता बघा हा रेशो बघा y upon x, x square minus 3y square plus v upon y, हा रेशो बघा 3x square minus y square from equation 1 is equal to x square plus 3x square 4x square minus 3y square minus y square minus 4y square. 4 कॉमन ब्रॅकेट मध्ये x square minus y square equals RHS. Thus LHS equals RHS. यानुसार पूर्ण करू. ओके. Now for last question, question number 24. काय विचारलं बघा तुम्हाला फर्स्ट क्वेश्चन मध्ये. Find the value of x and y for which satisfy the following equation. X and y belongs to R, real numbers. म्हणजे x आणि y चे तुम्हाला व्हॅल्यूज विचारलेत आणि काही इक्वेशन्स तुम्हाला दिलेत. त्यातलं फर्स्ट इक्वेशन आहे x plus 2y plus 2x minus 3y into I plus 4i equals 5. आता यामध्ये जो सायमल्टेनियस इक्वेशन सोडवण्याचा जो पार्ट असतो तो मात्र मी करून दाखवणार नाही. तुम्ही स्वतः सायमल्टेनियस इक्वेशन सोडवायचे. मी फक्त त्या स्टेप पर्यंत तुम्हाला आणून देणार आणि फायनल आन्सर सांगणार. तर सायमल्टेनियस मात्र आपण स्वतः सोडवायचे. खूप सोपे प्रॉब्लेम आहे, अवघड नाही. सगळ्यात पहिल्यांदा मी बघा हा रिअल पार्ट एका ब्रॅकेट मध्ये एकत्र आहे, हा इमॅजिनरी पार्ट आहे. मग तसंच त्या बाजूला आरएचएस मध्ये रिअल आणि इमॅजिनरी करण्यासाठी 4i मी आणि पलीकडे ट्रान्सफर करतो. 4i पुढची स्टेप असेल x plus 2y plus 2x minus 3y I as it is equal to 5 minus 4i. यानंतर मग इक्वेटिंग real and imaginary parts, we get equating real and imaginary parts, we get real part real शी इक्वेट करा. x plus 2y is equal to 5, त्याला इक्वेशन 1 द्या. इमॅजिनरीचा पार्ट इमॅजिनरीच्या कोइफिशियंटशी इक्वेट करा, म्हणजे 2x minus 3y is equal to minus 4. 2x minus 3y equals minus 4, इक्वेशन 2. आणि आता हे दोन इक्वेशन्स स्वतः सायमल्टेनियस सोडवा, कारण प्रत्येक जण वेगवेगळा विचार करतात. काही लोक पहिल्यांदा x कॅन्सल करतील किंवा काही जण y कडे त्यांचं लक्ष असेल तर y कॅन्सल करतील. हा प्रत्येकाचा प्रश्न आहे कसं सायमल्टेनियस सोडवायचं. कन्व्हिनियंट असेल इथं मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 by 2, फर्स्ट इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय करा अँड सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम इट, असं करून हे सायमल्टेनियस सोडवा. मी रफ सॉल्व केलेले आहेत, त्याचे आन्सर्स आहेत x equals 1 आणि y equals 2. फायनल आन्सर आहे x equals 1 आणि y equals 2, हे त्याचा आन्सर असलं पाहिजे. ओके. नाउ सेकंड क्वेश्चन, x plus 1 upon 1 plus I plus y minus 1 upon 1 minus y equals I. एडिशन करायची, डिनॉमिनेटर सेम नाही आहे. पहिल्यांदा आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. सो फर्स्ट क्रॉस मल्टिप्लिकेशन x plus 1 into bracket 1 minus I plus y minus 1 into bracket 1 plus I whole divided by 1 plus I into 1 minus I is equal to RHS मध्ये I as it is. आता एक्सपान्शन न्यूमरेटर मध्ये x into 1 x into minus I minus xi 1 into plus 1 into minus I minus I plus y into 1 y into I yi minus 1 into 1 minus 1 into I minus I whole divided by a plus b a minus b a square minus a square म्हणजे 1 square minus b square म्हणजे I square. आता पुन्हा a square म्हणजे minus square येणार आहे, म्हणून हे प्लस 1 केले. ओके. इज इक्वल टू I as it is. RHS मध्ये I as. आता आपण सगळा रिअल पार्ट आपण एकत्र करायला लागूया. हे बघा प्लस x
त्यानंतर बघा y प्लस y, ठीक आहे. +1 आणि -1 कॅन्सलच झाले. x आणि y लिहून झाले. आता सगळा इमॅजिनरी पार्ट शिल्लक आहे का? काय काय बघा, -xi प्लस yi प्लस yi, -i -2i -2i सगळं संपलं. अपॉन 2 1 + 1 इज इक्वल टू i ॲज इट इज. आता हा जो 2 आहे तो मी RHS मध्ये ट्रान्सफर करणार आहे. इकडे x + y ला फक्त एक ब्रॅकेट करतोय. या सगळ्यातून मला i कॉमन काढायचं, प्लस ब्रॅकेट मध्ये यातले राहिले -x, हे प्लस y, हे -2 आणि कॉमन i. आता हे 2 ट्रान्सफर करणार आहे इज इक्वल टू ट्वाइस आहे. मी इथं मुद्दामून जागा ठेवली बघा, कशात ठेवली ती आता दाखवतो. आता तुम्ही रिअल पार्ट रिअलशी इक्वेट करणार, इमॅजिनरी इमॅजिनरीशी करणार. मग इथं इमॅजिनरी पार्ट आहे पण रिअल कुठे आहे? मग तो रिअल पार्ट दाखवण्यासाठी 0 + 2i 0 + 2i. मग त्यानंतर आपली नेहमीची लाईन, इक्वेटिंग रिअल अँड इमॅजिनरी पार्ट्स वी गेट x + y = 0. इथे लिहितो मी x + y = 0, याला येईल इक्वेशन 1. इमॅजिनरीचा कोइफिशियंट इमॅजिनरीचा, मग -x + y -2 इज इक्वल टू 2. आता हे -2 ट्रान्सफर करा. सो -x + y इज इक्वल टू 4. हे झालं इक्वेशन 2. आणि आता हे इक्वेशन 1 आणि 2 हे आपलं आपण सायमल्टेनियसली सॉल्व्ह करून घ्यायचंय. ह्याचं फायनल आन्सर जे आहे या इक्वेशनचं, तर ते x इक्वल्स तुम्हाला -2 मिळणार आहे आणि y इक्वल्स +2 मिळणार आहे. x इक्वल्स -2 आणि y इक्वल्स +2. -2 आणि +2 हे त्याचं आन्सर. टेक्स्टबुकचं हे मागचं आन्सर ह्या प्रॉब्लेमचं चुकलेलं आहे. हे दोन्ही इक्वेशन सॉल्व्ह केले की तुम्हाला हे फायनल आन्सर मिळेल. ओके. नाउ क्वेश्चन नंबर 3. यामध्ये टेक्स्टबुक मध्ये करेक्शन आहे. हे इथं 2 + 3 आहे बघा, सेकंड डिनॉमिनेटर. टेक्स्टबुक मध्ये 2 + 3 आहे, त्याच्याऐवजी तिथे 2 - 3 आहे, करून घ्यायचं सगळं. ओके. नाउ द क्वेश्चन इज x + iy अपॉन 2 + 3i प्लस 2 + i अपॉन 2 - 3i इक्वल्स 9/13 into 1 + i. x आणि y चे व्हॅल्यूज फाइंड करायचे. पुन्हा एकदा डिनॉमिनेटर्स आर नॉट सेम, क्रॉस मल्टिप्लिकेशन. x + iy into bracket 2 - 3i plus 2 + 3i into 2 + i whole divided by 2 + 3i into 2 - 3i equals 9/13 into bracket 1 + i as it is. Open the bracket. X into 2 2x, x into -3i -3xi, yi into 2 2yi, लक्ष द्या, iy into 3i, iy into -3i सगळ्यात आधी साइन मायनस, ठीक आहे. 3 into y 3y आणि i into i स्क्वेअर म्हणजे -1 म्हणून मी साइन चेंज केले. या गोष्टी प्रॅक्टिस ना आता यायलाच पाहिजे. ओके. प्लस 2 2 जा 4, 2 into I 2i, 3i into 2 6i, 3i into I 3i स्क्वेअर आणि i स्क्वेअर म्हणजे -1 म्हणून -3 होल डिवाइडेड बाय a + b a - b
ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. आता ए स्क्वेअर म्हणजे 4 मायनस बी स्क्वेअर म्हणजे 3i चा स्क्वेअर म्हणजे 9i स्क्वेअर, पण परत i स्क्वेअर म्हणजे -1 म्हणून 9 पॉझिटिव्ह. RHS 9/13 into bracket 1/i as it is. आता न्यूमरेटर मध्ये व्यवस्थित लक्ष द्या. हा 2x रियल पार्ट, त्यानंतर +3y रियल पार्ट, नंबर मध्ये 4 - 3 म्हणजे +1 रियल पार्ट. बघा मी सगळा रियल पार्ट एकत्र केला. आता जे लिहून झाले ते समजावं म्हणून मी कट करतो. हे कॅन्सलेशन नाही. 2x लिहून झाले, 3y लिहून झाले, 4 - 3 चा आन्सर लिहून झाले. हे मी कॅन्सलेशन करत नाहीये. काय लिहून झाले आणि काय शिल्लक राहिले यासाठी सगळं चाललंय. आता इमॅजिनरीचा पार्ट बघा. आय ची टर्म आणि दोघं म्हणून 8i दिसतंय का हे? ठीक आहे. प्लस साइन देतो मी ब्रॅकेट मध्ये. हा हे राहिले -3x + 2y. आता मला सांगा 2 + 6 8i होणार आहेत. 8i त्यातले +8 घेतलेत आणि सगळ्यातला i कॉमन गेलाय. होल डिवाइडेड बाय 9 + 4 13. RHS 9 न ब्रॅकेट ओपन करून घेतो मी. 9 + 9i अपॉन 13. दोन्ही बाजूचे डिनॉमिनेटर मध्ये 13 कॅन्सल झाले. पुन्हा ती आपण लाईन लिहायची आपली. इक्वेटिंग रियल अँड इमॅजिनरी पार्ट्स सेपरेटली वी गेट. रियल पार्ट पहिले रियल शी इक्वेट करा म्हणजे 2x + 3y + 1 = 9. दॅट इज हे 1 ट्रान्सफर करणार आहे मी. 2x + 3y = 8. हे झालं इक्वेशन 1. इमॅजिनरी शी इक्वेट करा. -3x + 2y + 8 = 9. 8 ट्रान्सफर. -3x + 2y = 1. हे झालं आपलं इक्वेशन 2. आणि जेव्हा तुम्ही हे दोन्ही इक्वेशन्स सायमल्टेनियसली सॉल्व्ह कराल तेव्हा तुम्हाला या प्रॉब्लेमचं फायनल आन्सर जे असेल ते मिळणार आहे. x = 1 आणि y = 2. हे मी रफ सोडवून ठेवलेले. x = 1 आणि y = 2 हे त्याचं तुम्हाला फायनल आन्सर मिळून जाईल. ओके. Now fourth question is x into bracket 1 + 3i + y into bracket 2 - i - 5 + i³ = 0. ठीक आहे. ओके. पहिले आपण ब्रॅकेट्स ओपन करूया कारण यामध्ये कसं आहे की ब्रॅकेटमध्ये रियल इमॅजिनरी असे ब्रॅकेटच्या आत गेले. ओपन केल्यानंतर ते सेपरेट होते. ब्रॅकेट ओपन करा. x × 1 x + x × 3i 3xi y × 2 2y - I × y yi -5 as it is i³ म्हणजे -i = 0 as it is. ओके. आता इथून एवढा सगळा व्हेरिएबलचा पार्ट आहे. व्हेरिएबल्स x y वगैरे यात व्हेरिएबल नाहीये. आपण हे दोघांनी RHS मध्ये घेऊया म्हणजे इक्वेट करायला सोपं पडतं. आता यात बघा रियल एकत्र करणार आहे मी. x + 2y एकत्र केले एका ब्रॅकेटमध्ये. x + 2y प्लस आता इमॅजिनरी आणि इमॅजिनरीकडे बघा. 3x - y कॉमन i 3xi yi त्यातला i कॉमन काढले. हे दोघं RHS मध्ये जातील. 5 + i होतील. As usual, equating real and imaginary parts separately, we get x + 2y = 5, equation 1. And imaginary मध्ये 3x - y =
हा 1 कोइफिशियंट आहे, आय चा कोइफिशियंट 1 आहे लक्षात ठेवा, इज इक्वल टू 1. हे झालं इक्वेशन 2. नेहमीप्रमाणे इक्वेशन 1 आणि 2 आपले आपण सायमल्टेनियस सॉल्व्ह करा आणि त्याचे जे आन्सर काढून ठेवले मी ते किती आहे बघतो मी. हा x इक्वल्स 1, त्याचा आन्सर आले x इक्वल्स 1 आणि y इक्वल्स 2 आलेले. यामध्ये हे सॉल्व्ह केल्यानंतर x इक्वल्स 1 आणि y इक्वल्स 2 हे आन्सर आले. पण क्वेश्चन एकदा पुन्हा वाचा, फाइंड x प्लस y विचारले तुम्हाला. मग त्यानंतर मग x प्लस y इज इक्वल टू 1 प्लस 2 म्हणजेच फायनल आन्सर 3 येणार आहे. सायमल्टेनियस सोडवल्यानंतर x आणि y च्या व्हॅल्यूज एवढ्या होतील, पण विचारताना त्यांनी विचारलेलं आपल्याला की फाइंड द व्हॅल्यू ऑफ x प्लस y. ओके, ओके. आता त्यातला लास्ट क्वेश्चन बघा. त्यात इफ x प्लस 2y प्लस 15i raised to 6 into y is equal to 7x plus i cube into bracket y plus 4, find the value of x plus y असं विचारलं. ओके, सगळ्यात पहिल्यांदा इथे मी नेहमीप्रमाणे i raised to 6 म्हणजे काय आहे तर बघा, i स्क्वेअर चा ब्रॅकेट क्यूब, i स्क्वेअर म्हणजे -1 चा क्यूब म्हणजे -1, i क्यूब म्हणजे -i. ऍक्च्युअली बघा हे i स्क्वेअर इंटू i, मागे मी दाखवले तुम्हाला परत. i स्क्वेअर म्हणजे -1 इंटू i म्हणजेच -i. या दोन व्हॅल्यूज तुम्हाला इथे लागतील. सगळ्यात आधी i च्या जेवढ्या मोठ्या पॉवर्स असतात ना त्या कमी करून घ्यायच्या, रिड्यूस करून घ्यायचे. कारण i च्या जे पॉवर्स आपण करतो की कितीही पॉवर्स केल्या तर एकच लक्षात ठेवायचं की 4 आन्सर येतात, प्लस i किंवा मायनस i किंवा +1 किंवा -1. यापेक्षा वेगळं काही येत नाही. i ची कितीही मोठी पॉवर असू दे हेच आन्सर येतात. Therefore x plus 2i as it is. आता बघा i raised to 6 चा आन्सर -1 आहे. i raised to 6 चा आन्सर मग ह्याचं साइन मी बदलणार, मायनस i raised to 6 म्हणजे -1 आहे, म्हणजे 15y. हे 15y लिहिलेत, हे i raised to 6 म्हणजे -1 आहे, म्हणजे 1 ने मल्टिप्लाय केल्यावर तोच नंबर येणार आहे. इज इक्वल टू 7x as it is. परत i क्यूब म्हणजे -i इंटू ब्रॅकेट y प्लस 4 as it is. करूया आता, सगळं ओपन करूया. इथं मी हा पार्ट एकत्र करतो, x मायनस 15y हा पार्ट एकत्र केला, प्लस 2i जरा सेपरेट ठेवूया. तिकडे बघा 7x मायनस साइन तसंच ठेवतो, y प्लस 4 ब्रॅकेट केले त्याला, y प्लस 4 ला मायनस साइन तसंच आहे, इंटू इथं फक्त i लिहिले. काही नाही, फक्त इक्वेट करायला बरं पडतं, बाकी काही नाही. नेहमीप्रमाणे इक्वेटिंग रियल अँड इमॅजिनरी पार्ट्स सेपरेटली. x मायनस 15y इज इक्वल टू 7x. हवं तर तुम्ही 7x ला LHS मध्ये आणा, म्हणजे मायनस होतील ते, आणि मायनस 6x मायनस 15y इज इक्वल टू 0. हे झालं तुमचं इक्वेशन 1. इमॅजिनरीचा कोइफिशियंट इमॅजिनरीशी इक्वेट करा, म्हणजे 2 इक्वल्स मायनस ब्रॅकेट मध्ये y प्लस 4, मायनस साइन आत जाऊ दे, 2 इक्वल्स मायनस y मायनस 4, मायनस y ला LHS मध्ये आणा, प्लस y झाले, आणि 2 RHS मध्ये घ्या म्हणजे -6 झाले. नाउ पुट y इक्वल्स -6 इन इक्वेशन 1. रिप्लेस y इक्वल्स -6 इन इक्वेशन 1. कंटिन्यू करतो इथे मी, -15 इंटू ब्रॅकेट -6 इज इक्वल टू 0. बघा 15 6 90 इज इक्वल टू 0. 90 RHS मध्ये, -6x इक्वल्स -90, साइन मायनस मायनस कॅन्सल, 15 6 90. देयरफॉर x इक्वल्स काय मिळाले तुम्हाला, 15 मिळाले. आपल्याला त्यांनी फाइंड द व्हॅल्यू ऑफ x प्लस y विचारले. लास्ट स्टेप मध्ये x आणि y ची ऍडिशन करून घ्या. 15 आणि -6 ची ऍडिशन किती येणार आहे तर +9 येणार. या प्रकारे हा पहिला एक्सरसाइज आपला जो आहे तो पूर्ण झालेला आहे. एक्सरसाइज 1.1 हा थोडा मोठा होता एक्सरसाइज,
हा कंप्लीट झालेला आहे तुमचा एक्सरसाइज 1.1. जर कुणाचा मागचा काही पार्ट पेंडिंग वगैरे असेल तर तो ॲज अर्ली ॲज पॉसिबल वहीमध्ये लिहून ठेवा. हा सगळा एक्सरसाइज पूर्ण वहीमध्ये लिहून ठेवायचा. ओके. आणि जर त्यात आता डाऊट असायची काही माझ्यामध्ये कारण नसावं, कारण जे होमवर्क मी तुम्हाला सांगितलं होतं तेही तुम्हाला मी काही डायरेक्ट पोस्ट केलेत किंवा आता एखादं करूनही दाखवले त्यातलं, त्यामुळे माझ्या माहितीनुसार डाऊट्स नसावे. हे सगळेच्या सगळे 24 क्वेश्चन्स आणि त्यातले सब क्वेश्चन्स हे वहीत ओळीनं लिहून ठेवा. ओके. पुढचं आपण नेक्स्ट पिरियडमध्ये आपण स्क्वेअर रूट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर हा पार्ट आपण पाहणार आहोत.